नमस्कार। आज आपल्याला बनवायची आहे शेवयांची खीर। तर पाडवा 2 दिवसावरच आला आहे, तर त्याकरता काहीतरी वेगळं गोड। आपल्याकडे वर्षभरात बरेच सण येतात आणि प्रत्येक वेळी आपण एकच पदार्थ बनवू शकत नाही, तोच खाऊन कंटाळा येतो। मग प्रत्येक वेळी वेगळी गोड पदार्थ बनवायचा असतो वेगळा। तर मी आतापर्यंत तुम्हाला प्रसादाचा शिरा दाखवलेला आहे, तांदळाची खीर दाखवलेली आहे, बासुंदी दाखवलेली आहे, पुरणपोळी दाखवलेली आहे, श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी दाखवलेली आहे। असे गोड पदार्थ दाखवलेले आहेत। आता आपल्याला ही बनवायची आहे शेवयांची खीर। त्याकरता मी ह्या प्रीमियम कंपनीच्या भाजलेल्या शेवया घेतलेल्या आहेत। हे बघा, ह्या भाजलेल्या रोस्टेड अशा शेवया घेतलेल्या आहेत। हे पूर्ण पॅकेटच्या मी बनवणार आहे। त्याकरता मी हे अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे, 1 लिटर दूध घेतलेलं आहे, ही साखर घेतली आहे, ही 1.5 वाटी साखर आहे। आपल्या घरात जी स्टीलची गोल वाटी असते ती 1.5 वाटी साखर घेतलेली आहे। हे मी 4 वेलदोडे सोलून आणि 1 जायफळचा तुकडा छोटासा घेतलेला आहे। हे मी साखरेत बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये, ते आपल्याला घालायचं आहे। हे सजावटी करता बदाम आणि काजू घेतलेले आहेत। हे बदाम घेतलेले आहेत, हे नुसते। इथे मी काजू घेतलेले आहेत, हे 10 ते 12 काजू आहे, 4 ते 5 बदाम घेतलेले आहेत। हे आहे साजूक तूप, आपल्याला शेवया भाजायला लागणार आहे। आणि हे आहे पिस्ता आणि बदाम, हे सजावटी करता घेतलेले आहेत। आणि हे दूध मी साईसकट घेतलेलं आहे, त्यामुळे खिरीची चव एकदम छान लागते। तर आता आपण आधी मिक्सरमध्ये जायफळ आणि वेलचीची पावडर करून घेऊया साखर घालून। हे बघा, यातलीच मी थोडी साखर घेतलेली आहे आणि हे वेलची आणि जायफळ। आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। हे बघा, एकदम छान असं बारीक झालं आहे, जरा पण त्यात कण राहिलेले नाही आहेत। अतिशय सुंदर असा सुगंध सुटला आहे जायफळ आणि वेलचीचा। आता आपण खीर बनवायला घेऊया। हे बघा, इथे मी भांडं तापत ठेवलं आहे, हे त्यात तूप घालणार आहे। साजूक तूप घरीच बनवलेलं आहे, याची रेसिपी पण माझ्या चॅनलला आहेच, ती तुम्ही बघू शकतात। बटर तूप कसं बनवायचं ते। तूप तापेपर्यंत काय करायचं आहे, या शेवया अशा पिशवीत तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे हाताने इकडे तिकडे आपण ताटात घेतलं तर किंवा भांड्यात घेतलं तर सांडणार, भाजायला आपल्याला सोपं पडण्याकरता याच्यातच असे छान कुस्करून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे मी बारीक शेव घेतलेली आहे, कारण याची चव माझ्याकडे सर्वांना आवडते। कधी नाही मिळाली तर मी ती व्हर्मिसेलची आणते। आता आपण यात काजू आणि बदाम थोडे गरम करून घेऊया। थोडेसेच गरम करायचे, जास्त लाल करायचे नाही आहेत, नाहीतर ते काय होईल, कडू लागेल खिरीत। आणि मी मनुके घालत नाही, कारण मनुके घातल्याने ही खीर जर राहिली तर ती खराब होते। तुम्ही जर लगेच खीर संपवणार असाल तर घालू शकतात। माझ्याकडे मुलांना 2 दिवस आवडते, तेव्हा मी ही पूर्ण पॅकेटची खीर एकदाच बनवते। हे बघा, काजू आपले छान परतून झालेले आहेत, काढून घ्यायचे, म्हणजे कसा एक छान चव लागते थोडेसे भाजल्यामुळे। हे बघा, अगदी थोडेसे बारीक केलेले आहेत, हे बारीक नाही सॉरी गरम केलेले आहेत। आता आपण हे बदाम गरम करून घेऊया। हे बघा, बदामही गरम झालेले आहेत आपले। जास्त गरम केले तर ते कडू होणार, थोडेसेच गरम करायचे। आता आपण या शेवया थोड्याशा भाजून घेणार आहेत। तूप सगळ्या शेवयांना लागलं पाहिजे या पद्धतीने, कारण त्या ऑलरेडी भाजलेल्याच आहेत।
हे बघा, आपल्या इथे 1 मिनिटभर छान शेवया परतून झालेल्या आहेत. आणि मी आता काय करणार आहे, आधी पाणी घालून या शिजवून घेणार आहे. कारण काय पाणी घालायचं, तर तुम्ही डायरेक्ट दूध घातल्यामुळे या शेवया सगळं दूध खेचून घेतात आणि मग ती खीर वाटत नाही, तो शिरा वाटतो. शिरा पण नाही वाटत आणि खीर पण नाही, असं लगदा होतो. म्हणून मी तुम्हाला सांगते, ह्या अशा तुपात परतवून घेतल्यावर त्या शिजेपर्यंत अगदी थोडंसं पाणी घालायचं आपल्याला आणि पाण्यात शिजवून घ्यायचं आहे. पाण्यात शिजल्यावर मग दूध घालायचं आहे. म्हणजे ही 2 दिवस जरी खीर राहिली तरी अजिबात घट्ट होत नाही आणि याची चवही सुंदर लागते. आता आपल्याला 1-2 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत पाण्यात. हे बघा, मी पाव लिटर पाणी घातलेलं, आणखी पाणी घालते कारण ते पाणी पण खेचून घेणार आहे शेवया. खीर कशी अशी मध्यम पाहिजे असते, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. त्याकरता तुम्ही सुद्धा अशा माझ्या पद्धतीने खीर बनवून नक्की बघायची आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि 1-2 मिनटं शिजवून घेऊया छान. हे बघा, याला उकळी आलेली आहे. मी गॅस बारीक करते आणि झाकण ठेवते. अर्ध्या मिनिटांनी परत आपल्याला हलवायचं आहे. हे बघा, आता आपण झाकण काढून उघडून बघूया. आपल्या शेवया शिजल्यात की नाही ते बघायचं आहे आपल्याला. कढईचं काढून घ्यायचं आहे आणि छान हलवायचं आहे. बघा, अर्धा लिटर पाणी बरोबर झालेलं आहे. याला पूर्ण पाणी शेवयांनी खेचून घेतलेलं आहे. हे बघा, शेवया छान दाबतायत. आता आपण यात 1 लिटर दूध घालूया. साई सकट मी दूध घेतलेलं आहे छान. छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी हे पूर्ण पॅकेटच्या केलेल्या आहेत कारण माझ्याकडे सर्वांना आवडते खीर. तुम्ही यातलं अर्ध केलं तरी चालेल. आणि ह्या मेन गव्हाच्या पिठाच्या आहेत, जे गव्हाच्या शेवया आहेत, त्याच्यामुळे ह्या शेवयांची चव अतिशय सुंदर लागते. हे बघा, इथे लिहिलेलं आहे व्हीट फ्लॉवर, म्हणजे गव्हाच्या शेवया आहेत त्या. आणि या 150 ग्राम घेतलेल्या आहेत. हे 150 ग्रॅमचं पॅकेट आहे. वर्मीसेल या मैद्याच्या असतात, पण या गव्हाच्या आहे. तर तुम्ही या नक्की आणून करून बघायची खीर. आणि हे सतत हलवत राहायचे खीर, कारण स्टीलचं हे मी पॅन घेतलेलं आहे, त्यामुळे ते लागण्याची शक्यता आहे. गॅस मी थोडा कमी करते. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते तुम्हाला करायचं आहे सबस्क्राईब. म्हणजे व्हिडिओच्या शेवटी, व्हिडिओ संपल्यावर जो माझा लोगो येतो
त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। त्याचं कारण काय तर मी हे असे छान छान व्हिडिओ रोज एक व्हिडिओ मी टाकत असते, मग ते तुम्हाला शोधत बसायला नको। मी व्हिडिओ टाकल्या तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर लगेच तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा हा अपलोड केलेला व्हिडिओचा एक लोगो येतो वरती, तो ओपन केल्यावर लगेच मी काय व्हिडिओ टाकला हे तुम्हाला कळतं। तर त्याकरता तुम्हाला माझं हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि ते पदार्थ बनवून बघायचे तर मला कमेंट बॉक्सला जरूर कळवायचे आहेत। आणि तुम्हाला जर फोटो काढून पाठवायचे असतील तर तुम्ही माझ्या ईमेल ID वर फोटो काढून टाकू शकतात। बरेच जणांनी असे टाकलेले आहेत फोटो बनवलेले, पदार्थ बनवलेलेचे। हे बघा कशी मध्यम आपली खीर झालेली आहे। आता यात आपण साखर घालून घेऊया, म्हणजे साखर पण विरघळेल हलवता हलवता। आणि हे वेलची आणि जायफळ साखर बारीक केलेलं टाकल्या अतिशय सुगंध पसरलेला आहे मस्त। खिरीचा पण आता छान असा सुगंध दरवळायला लागला आहे। बघा आपली इथे किती छान खीर बनते आहे। अगदी तुम्ही जेवल्यावर स्वीट डिश म्हणून पण खाऊ शकतात। आता आपल्याला याला साखर विरघळेपर्यंत हलवायचं आहे, म्हणजे सगळं त्याच्यात आपण सगळे पदार्थ टाकलेले तेही छान मिक्स होणार आहे। हे बघा इथे छान आपल्या खिरेला उकळी आलेली आहे। गॅस मी बारीक करते आणि तुम्ही इथे बघू शकतात शेवया किती छान फुगलेल्या आहे, मस्त शिजलेल्या आहेत। मस्त याचा सुगंध दरवळतोय। मुलांना तर माझ्या फारच आवडते, मी हे नेहमी करते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला आणखी गोड हवी असेल तर थोडी वाढवू शकता, किंवा कमी गोड हवी असेल तर कमी करू शकतात। हे बघा कशी मस्त आपली खीर झालेली आहे, ती तुम्ही बघू शकतात। जराही पातळ नाही किंवा घट्ट नाही झालेली। खिरेला उकळी आली आहे, आता आपण ही मिनिटभर अशी शिजू देऊया दुधात, म्हणजे एकदम छान तिचा आणखी सुगंध वाढेल। हे बघा 1 मिनिट झाला आहे, आपली खीर छान शिजली आहे। याच्यात आपण हे काजू बदाम भाजून घेतलेले ते घालूया। मस्त खीर झालेली आहे। मी गॅस आता बंद करते आणि तुम्हाला काढून दाखवते छान बाउलमध्ये। हे बघा आपली खीर इथे मस्त तयार झालेली आहे। ही तुम्ही नक्की बघा, मला कमेंट बॉक्सला जरूर कळवा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा। धन्यवाद।